मावळ दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। रायगड जिल्ह्यातील उरण इथल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला। खासदार भावना गवळींनी यवतमाळ वाशिम लोकसभा मीच लढणार असा दावा केलाय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 100% आगेकूच करणार असल्याचंही त्या असा निर्धार करत लोकसभा लढवणाऱ्या भावना गवळी ठाम आहेत। यावेळी त्यांनी माझी झाशी मला मिळाली आहे असं विधान केलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झालेत। उद्यापासून राज्यभरात नवीन मोहीम सुरू करण्याचं आवाहन मराठा बांधवांना त्यांनी केलंय। मतं मागायला दारात येऊ नका असे बोर्ड घरावर लावा असं आवाहन त्यांनी केलंय। ते सोलापुरातल्या वैरागमधल्या सभेत बोलत होते। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा 23 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे। पुण्यात दिव्यांगांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालय बाहेर रास्ता रोको केलाय। डिसेबिलिटी युनिक कार्ड कचऱ्यामध्ये सापडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना युनिक कार्ड न वाटता ती फेकून देण्यात आली होती। झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती आणि या प्रकरणी दोषींचं निलंबन करण्याची मागणी केली। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना आंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घातलाय। आंबोलीत वनजमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आंदोलन करतायत। दीपक केसरकरांनी आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारलाय। 50 ते 60 महिलांनी दीपक केसरकरांचा मार्ग रोखून धरला होता। नाशिकमध्ये माकपाचं विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होतं। आज अप्पर जिल्हाधिकारी आणि माकपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागण्यांबाबत निर्णय झाला। वन हक्क दाव्यासंदर्भात अंमलबजावणी न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला।